हॅलो, माइंडफुल टेल्स या आमच्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आमची मागची गोष्ट म्हणजेच बी पेशंट ढंपू ती तुम्हाला खूप आवडली आणि ते तुम्ही आम्हाला कळवलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे शेअरिंगची खरी मजा. आनंदवन जंगलात काही भागात अचानक आलेल्या पावसामुळे खूप झाडे रस्त्यात पडली होती. सगळीकडे झाडे पडल्यामुळे सर्व प्राण्यांना शाळेला मस्त सुट्टी मिळाली. अचानक सुट्टी मिळाल्यामुळे काही प्राणी घरात निवांत बोर्ड गेम्स खेळत बसले, तर काही जण त्यांच्या आवडीची पुस्तके वाचत बसली. पण शाळेला अशी मध्येच सुट्टी मिळाल्यामुळे बेबी सिम्बा सिंह, जम्बो पांडा, राघूदादा सप्तरंगे आणि भुजंग सरपटे यांची गँग मात्र भलतीच खुश झाली आणि त्यांनी झटपट दुपारच्या जेवणाचा बेत जवळच्याच सफारी हॉटेलमध्ये करण्याचे ठरवले. त्यांचा हा प्लॅन ऐकून जवळच बसलेल्या लबाड कोल्होबाचे कान टवकारले आणि तो लगेच या गँग सोबत येऊ का विचारायला लागला. पण कोल्होबाला जेवायला न्यायला सिम्बा, जम्बो, राघू काही फारसे तयार नव्हते, कारण हा कोल्होबा शाळेमध्ये सगळ्यांशी फार लबाडीने वागायचा. कधी कोणी त्याला पेन्सिल, रबर मागितले की हा लगेच मी एकच आणलोय ना, त्यामुळे मी नाही देऊ शकत असं म्हणायचा. तर कधी मधल्या सुट्टीमध्ये कोणी त्याच्या डब्यामधला खाऊ मागतोय असे दिसल्याबरोबर तो लगेच तो खाऊ पटापट खाऊन संपवून टाकायचा. अशा या कोल्होबाला आपल्या गोष्टी कोणासोबत वाटायला म्हणजे शेअर करायला अजिबात आवडायचं नाही आणि म्हणून तर अनेक प्राणी या कोल्होबाला त्यांच्या गँगमध्ये घ्यायचेच नाहीत. पण भुजंगाने थोडे समजावल्यानंतर हे तिघे कोल्होबाला त्यांच्या सोबत सफारी हॉटेलमध्ये घेऊन जायला तयार झाले. ठरल्याप्रमाणे सगळी गँग सफारी हॉटेलला पोचली. सगळ्या बाजूने मस्त हिरवी झाडे आणि लाकडाची सजावट म्हणजेच डेकोरेशन असणारे हॉटेल पाहून तर भुजंग आणि राघूदादा एकदमच खुश झाले. हॉटेलचा मॅनेजर सांबा झेब्रा ऑर्डर घेण्यासाठी म्हणून गँगच्या टेबलपाशी आला. सांबाला पाहताच घाईघाईने लबाड कोल्होबानी त्याच्या आवडीच्या चिकन पिझ्झाची ऑर्डर लगेच देऊन टाकली. त्यानंतर राघूदादाने पेरूचे सरबत मागवले, बेबी सिम्बाने त्याच्या आवडीचे चिकन लॉलीपॉप मागवले, तर जम्बो आणि भुजंगानी त्यांचे लाडके बांबू सूप ऑर्डर केले. हॉटेलमध्ये फारशी गर्दी नसल्यामुळे नेहमी उशिरा येणारी चिकन पिझ्झाची ऑर्डर ही मात्र यावेळी सगळ्यात आधी आली. सर्व प्राण्यांना कडकडून भूक लागल्यामुळे त्यांनी लगेच पिझ्झा खाण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात माझ्या पिझ्झाला कुणीही हात लावायचा नाही बरं का, मी तो एकट्यासाठीच मागवला आहे आणि असे मी एकटाच खाणार आहे असे हे लबाड कोल्होबाने ओरडून सांगितले. त्याच्या या अशा ओरडण्याने बाकीचे प्राणी झटकन मागे सरकून त्यांच्या ऑर्डरची वाट पाहत बसले. आपल्या इतर मित्रांना भूक लागलेली असून सुद्धा हा कोल्होबा मात्र एकटाच त्यांच्या पुढे पिझ्झा खात बसला. पिझ्झा खूप पटपट खायला लागल्यामुळे कोल्होबाच्या हातून गडबडीत अर्धा पिझ्झा टेबलवरून खाली पडला आणि बरोबर त्याच वेळी बाकीच्या प्राण्यांची ऑर्डर टेबलवर आली. आधीच अर्धा पिझ्झा खाली पडल्यामुळे कोल्होबाला आता चांगलीच भूक लागली होती. पण आपण तर आपला पिझ्झा कोणालाच दिला नाही, मग आपल्याला कोण आता त्यांचा खाऊ देणार या विचारात कोल्होबा टेबलवरच्या ऑर्डरकडे नुसता पाहत बसला. त्याच वेळी भुजंगाने त्याचे थोडे बांबू सूप कोल्होबाला प्यायला दिले. भुजंगाचे वागणे पाहून सिम्बाने सुद्धा त्याला एक चिकन लॉलीपॉप खायला दिला. आपण कधीच कोणाशी काहीच शेअर करत नाही, तरी भुजंगाने त्याचे सूप, सिम्बाने त्याचा चिकन लॉलीपॉप काहीही न बोलता ओरडता आपल्याला लगेच दिले. हे पाहून कोल्होबाला त्याची चूक लक्षात आली. आपण जर आपल्याकडे असते त्यातले थोडे जरी इतरांबरोबर शेअर केले ना, तरी आपल्याला काही कमी पडत नाही. उलट त्याच्यामुळे आपला आणि इतरांचा आनंद वाढतोच. ही गोष्ट भुजंग आणि बेबी सिम्बाच्या छोट्याशा कृतीमुळे म्हणजेच ॲक्शनमुळे कोल्होबाच्या नकळत लक्षात आली आणि नंतर कोल्होबानी आपली चूक सुधारण्यासाठी मोठा चॉकलेट मिल्कशेक मागवला आणि तो इतर सगळ्या मित्रांसोबत मस्त शेअर सुद्धा केला. कोल्होबाच्या या चांगल्या वागण्यामुळे आणि इतरांची सुद्धा काळजी घेतल्यामुळे
तो सुद्धा आता या गँगमधला सगळ्यांचा आवडता मित्र झाला. हे लक्षात घ्या, आपण जर आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या तर आपल्याकडच्या गोष्टी लगेच अजिबात कमी होत नाही. आपण जेव्हा आपल्याकडच्या गोष्टी इतरांबरोबर शेअर करायला शिकतो तेव्हा आपल्याला तर आनंद होतोच, पण आपल्यामुळे इतरांना सुद्धा आनंद मिळतो. कोणीही न विचारता आपण शेअरिंग केले तर अनेक जण आपले सहज मित्र सुद्धा होतात. थँक्यू.